पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये मस्त हिरवेगार ताजे मटर येऊ लागतात। हेच हिरवेगार मटर वर्षभर स्टोर कसे करून ठेवायचे याचाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे। अगदी हिरवे मटर आपल्याला स्टोर करायचे असेल ना तर अशा पद्धतीने आपल्याला मटरच्या शेंगा ज्या लांबट असतात नाही बघा, अशा पद्धतीच्या ज्या लांबट असतात ना त्याच मटरच्या शेंगा आपल्याला स्टोर करायच्या आहेत। हे मटर चवीला सुद्धा खूप छान लागतात। आणि जेव्हा पण आपण मटर घेणार ना, कोवळे मटरची दाणे घ्यायची नाही आहेत, म्हणजे मटरच्या शेंगा जे असतात ना ते कोवळ्या घ्यायचे नाहीत, जे एकदम छान टपोरे दाणे झालेले असतात ना तेच मटर आपल्याला घ्यायचे आहेत आणि असेच मटर आपल्याला स्टोर करायचे आहेत। तर आपल्याला मटर निवडताना अगदी मोठे साईजचे मटर जे असतात ना ते वेगळे निवडायचे आहेत आणि जे बारीक साईजमध्ये जे कोवळे मटर असतात ना ते वेगळे निवडायचे आहेत। आता मी सगळे अशा पद्धतीने मी इथे सोलून घेतलेले आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, 2 किलो मी इथे मटर घेतलेले आहेत। 2 किलो मटरचे छान दाणे निघालेत बघा। तर सगळे दाणे मी इथे जे मोठे मोठे दाणे जे आहेत ना ते सगळे दाणे मी इथे व्यवस्थित वेगळे केलेले आहेत आणि जे छोटे साईजचे दाणे जे आहेत ना ते मी वेगळे केलेले आहेत। ते तुम्ही इथे बघू शकता बघा, मस्त एकदम हे दाणे हिरवेगार आहेत, त्यामुळे हे दाणे अगदी वर्षभरासाठी सुद्धा आपण स्टोर केले ना तरीसुद्धा खराब होत नाहीत। अगदी तसेचे तसेच आपले हे मटर राहतात। आणि हे बघा, तुम्ही बघू शकताय बघा, जे कोवळे दाणे असतात ना मटरमधले ते मी सगळे सेपरेट बाजूला काढलेले आहेत। त्यामुळे मटरचे आपण दाणे स्टोर जरी करून ठेवलेत ना वर्षभरासाठी तरीसुद्धा हे मटर तसेचे तसेच एकदम फ्रेश राहतात। तर आज आपण हे मटर न उकळता पाण्यात न घालता सुद्धा हे मटर आपल्याला कसे स्टोर करायचेत ना याची सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर हे मटरचे दाणे आपल्याला 2 ते 3 तास सोडल्यानंतर असेच एखाद्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या सुती कपड्यावरती 2 ते 3 तास छान फॅन फास्ट करून आपल्याला हे छान सुकून घ्यायचे आहेत। तर आपण ह्याला फ्रोझन करताना अजिबातही पाण्याचा वापर केलेला नाहीत किंवा उकडूनसुद्धा घेणार नाहीत आपण। तर आता आपल्याला असे स्टोर करून घ्यायचे। 2-3 तासानंतर आपल्याला एखाद्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये किंवा प्लॅस्टिक कंटेनरमध्ये आपल्याला हे स्टोर करून ठेवायचे आहेत, किंवा एखादी तुमच्याकडे जिपलॉकची अशी पिशवी असेल ना त्या पिशवीमध्ये सुद्धा तुम्ही स्टोर करून ठेवू शकता। तर आता आपल्याला हे थोडे थोडे करून अशा स्टोर करून ठेवून द्यायचे आहेत। मी दरवर्षी 3 ते 4 किलो मटर नेहमी स्टोर करून ठेवते आणि खरंच एक वर्षभर खूप छान राहतात। त्याला जरा पण आईस जमा होत नाही आणि अजिबातही सुद्धा खराब होत नाहीत। तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे स्टोर करून ठेवलेत ना तर तुमचेसुद्धा मटार अजिबात खराब होणार नाहीत आणि त्याचा वाससुद्धा येणार नाही। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, एक जिपलॉकच्या पिशवीमध्ये ते मी भरून ठेवलेले आहे। त्यामध्ये हवा अजिबात राहू द्यायची नाही आहे, सगळी हवा आपली इथे काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला छान असं सील पॅक करून घ्यायचं आहे। पिशवी ना एकदम वरपर्यंत टाईट भरायची नाही आहे, थोडीशी जागा ठेवून द्यायची आहे। अशा पद्धतीने ही जागा ठेवून दिलीत ना तर छान असे आपले हे मटर आहेत ना ते एकदम फ्रेश राहतात। तर अशाच पद्धतीने आपण सगळे मटर इथे स्टोर करून ठेवलेले आहेत। आता हे मटर आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहेत, जिथं बर्फ जमा होतो तिथे आपल्याला हे ठेवून द्यायचे आहेत। आणि ज्या वेळेस पण आपल्याला हे मटर हवे असतील त्याआधी आपल्याला 1 तासासाठी हे बाहेर काढून हे गरम पाण्यामध्ये घालून आपण याची भाजी किंवा नाश्त्यासाठी हे मटर वापरू शकतो। आता मटर खूप स्वस्त आहेत, त्यामुळे फ्रोझन करून ठेवा आणि खरंच वर्षभरासाठी असे मटर नक्की स्टोर करून ठेवा। आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।